देवेंद्र फडणवीसांच्या अटकेच्या मुद्द्यावरून मविया आणि महायुतीत आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। मवियाच्या काळात खोटे गुन्हे दाखल करून मला अटक करण्यात येणार होती असा आरोप फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केला। तर फडणवीसांच्या आरोपानंतर संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिले। त्यांनी मला कुठल्या तरी केसमध्ये फसवायचा प्रयत्न खूप केला। मुळात एकनाथ शिंदे ह्यांनाच फडणवीस अटक करणार होते, तुम्हाला माहिती आहे का? म्हणून घाबरून पळून गेले। जास्ती वेळ काढला तर आपलं चौपट होईल, यांचं चौपट करून टाकू आणि टांगा पलटी करून टाकला। रोज सकाळी चावी दिली जाते, ती चावी संपेपर्यंत बोलावं लागतं। मविया आणि महायुतीमध्ये मागील अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू आहे। मवियाच्या काळात खोट्या गुन्ह्यात अडकवून मला जेलमध्ये टाकण्याचा डाव होता असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी मवियावर केलाय। दरम्यान फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी मला कुठल्या तरी केसमध्ये फसवायचा प्रयत्न खूप केला। केसापासून नखापर्यंत माझ्या इन्क्वायरीज केल्या, त्यांना काही सापडलं नाही। खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न केला, त्याकरता एक सीपी आणून बसवला, पण इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही। फडणवीस हे गृहमंत्री असताना त्यांनी विरोधकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले, पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी पकडून। जागतिक स्तरावरचा गुन्हा आहे। जगात जर कुठे असं घडलं असतं एव्हा नाही ती व्यक्ती तुरुंगात असते। पण फडणवीसांनी सत्तेवर येताच तपास थांबवला, तपास चालू द्यायला हवा होता, गुन्हा रद्द केला। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील मवियाच्या काळात देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा डाव होता असे एका मुलाखतीत सांगितलं होतं। दरम्यान त्यामुळेच मवियाचा टांगापलटी करून भाजपसोबत आल्याचं शिंदेंनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाचे 4-5 लोकांना जेलमध्ये डांबण्याचा सगळा प्रकल्प झाला होता, पूर्ण कार्यक्रम। असं कसं होऊ शकतं? लोकशाहीमध्ये आपलं सरकार मजबूत करण्यासाठी अगदी देवेंद्रजी सकट सगळा प्लॅन तयार होता। आता मी तिकडे असल्यामुळे मला सगळं माहित होतं। मी म्हणालो आता जास्ती वेळ काढला तर आपलं चौपट होईल, यांचं चौपट करून टाकू आणि टांगा पलटी करून टाकला। बाकी त्या मुलाखतीबद्दल सोडा, मला वाटतं नाना पाटोळे चांगलं बोलत की ते चावीचं खेळणं असतं। रोज सकाळी चावी दिली जाते, ती चावी संपेपर्यंत बोलावं लागतं। देवेंद्र फडणवीसांनी मवियावर केलेल्या आरोपांना केसरकरांनी देखील दुजोरा दिलाय। फडणवीसांना अटक करण्याचं निश्चित झालं होतं असं केसरकरांनी म्हटलंय। तर देवेंद्र फडणवीसच एकनाथ शिंदेंना अटक करणार होते म्हणून सर्व पळाले असं म्हणत राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केलाय। डाव निश्चितपणे केला होता, परंतु तो डाव उधळून लावण्यात आलेला ही वस्तुस्थिती आहे। आणि तुम्ही कितीही खोटं करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी सत्य हे सत्य असतं। आणि त्याच्यामुळे ज्यांनी हा डाव केला होता त्या वकिलाच्या केबिनमधलंच या ठिकाणी बोलणं हे व्हायरल झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते बघितलेलं आहे। मिस्टर फडणवीस आणि मिस्टर शिंदे हे लक्षात घ्या, तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते। मुळात एकनाथ शिंदे ह्यांनाच फडणवीस अटक करणार होते, तुम्हाला माहिती आहे का? म्हणून घाबरून पळून गेले। मविया काळातील देवेंद्र फडणवीसांच्या अटकेच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। एकीकडे अटकेच्या मुद्द्यावरून महायुतीनं मवियावर गंभीर आरोप केले, तर दुसरीकडे सरकार आल्यावर पुन्हा चौकशी लावण्याचा इशारा संजय राऊतांकडून देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।